जर तुला परमेश्वर शोधायचा असेल तर कुठे शोधशील? स्वामी, स्वामी साक्षात तुम्ही इथे असताना इतरत्र शोधण्याची काय गरज आहे? आणि आम्ही नसतो तर? स्वामी, माझ्या तोकड्या बुद्धीला जे समजलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुझी बुद्धी खरंच तोकडी आहे. स्वामी, स्वामी आता तरी सांगा ना की माझी 4 धाम यात्रा दरवेळी रद्द का होते? माझी पुण्याई कमी आहे की माझी श्रद्धा अपुरी पडते? स्वामी, एक काम कर, आज इथेच थांब, सेवा कर, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. अहो झोपायचं नाही का आज? अहो झोप कुठे लागते? स्वामी म्हणत होते कोणाचं तरी ऋण आहे आपल्यावर, तोच माग काढतोय. अजूनही सापडलं नाही? नाही ना, सगळं तपासून बघितलं, कुणाचं नाव दिसत नाहीये आणि मलाही नाही आठवत कुणाचं ऋण आहे आपल्यावर. पण स्वामी काही उगाच सांगणार नाही. आज बोललात ना सगळ्यांशी? मित्र, नातेवाईक, व्यापारी, कुणी काही सांगितलं का? सगळ्यांशी बोललो, सगळ्यांना विचारलं, पण कुणी नाहीच म्हणतंय. आठवून बघा म्हटलं तर म्हणतात नाहीये कोणाचं ऋण तुमच्यावर. अहो, देवाला नवस बोलला होतात का? काहीतरी पूजा अर्चा राहिली असणार. अहो तोही विचार करून बघितला मी, पण नाही आठवत. आणि सगळे नवस आपण वेळेत फेडतोच ना. हो, मग स्वामी सहजच बोलले असतील. नाही नाही, स्वामी सहजच बोलणं शक्य नाही. एक काम करूया, सकाळी स्वामींनाच विचारूया, ते नक्की सांगतील. मलाही तेच वाटतंय. उत्तर मिळाल्याशिवाय माझं डोकं काही शांत होणार नाही. मोर पाखरा, मोर पाखरा, मोर पाखरा, मोर पाखरा, आम्हाला सांग, पक्ष्यांची जागा पिंजऱ्यात आहे की आकाशात आहे? आकाशात. अगं ते तुला कळलंय, ते इतरांना कळलं तर? मोर पाखरा, मोर पाखरा, मोर पाखरा, मोर पाखरा. या मोरपाखराचा धोशा काही थांबत नाहीये. नेमकं काय सांगू पाहतायत स्वामी?